एकदम बरोबर. मग आपल्या चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे? कोणी सांगू शकतं? चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे? आपण कोणता अध्याय शिकणार आहोत आज? ओके, ठीक आहे. मी सांगते मग. आपल्या चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. तर मी प्रार्थना म्हणते आणि मग आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या अध्ययनाला सुरुवात करण्याआधी प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्रीला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी, मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू यांच्या दुसऱ्या स्तराच्या भगवद्गीतेच्या अध्ययनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण शिकत आहोत स्तर दुसरा आणि भगवद्गीतेचा स्तर दुसरा, मुलांसाठी भगवद्गीता। तर आज आपण आपल्या 3 अध्यायांच्या अध्ययनाला अध्ययन पूर्ण केलं होतं। 3 अध्यायांचं आज आपला आहे चौथा अध्याय। मग आपण सांख्य योग, जिथे शरीर आणि आत्मा यांच्यातला फरक, आत्मसाक्षात्काराची जाणीव, मग त्याच्यानंतर कुठेतरी कर्मयोग, मग सकर्म, अकर्म, विकर्म यांच्यामधला फरक आपण पाहिला। मग आता ज्ञानयोग आपण पाहणार आहोत। मग चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग, ज्ञानाचा योग। मग आता ज्ञानयोग म्हणजे भगवंत आपल्याला गीतेचा इतिहास या अध्यायाच्या माध्यमातून सांगणार आहेत। मग सगळ्यात आधी भगवंतांनी भगवद्गीता कोणाला सांगितली होती आणि मग त्याच्यानंतर ती अर्जुनाला ती पहिल्यांदा सांगतायत का त्याच्या आधीही त्यांनी सांगितली होती, आणि मग गीता कधी, कशी, केव्हा, कुठे सांगितली जाते आणि भगवंत केव्हा प्रकट, कोणत्या 4 कारणांसाठी प्रकट होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा ज्ञानाच्या माध्यमातून भगवंतांशी कसं, योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया आणि ज्ञानयोग, मग ज्ञानाच्या माध्यमातून भगवंतांशी कसं बरं जुळता येईल, ज्ञानाचा उपयोग करून भगवत भक्तीच्या या मार्गावरती, कृष्ण भावनेच्या या मार्गावरती कशी वाटचाल करता येईल, याचं मार्गदर्शन भगवंत आपल्याला या चौथ्या अध्यायाच्या माध्यमातून करणार आहेत। मग आपण पुन्हा एकदा श्रील प्रभुपादांना वंदन करूया आणि आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। आपलं हे पूर्ण अध्ययन भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, जे संस्थापक आचार्य आहेत इस्कॉनचे, त्यांच्या दैवी कृपेच्या शिकवणीवर आधारित आहे आणि भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकाच्या माध्यमातून आपण अध्ययन करत आहोत। मग तिसऱ्या अध्यायाचा सारांश थोडंसं आपण रिव्हिजन करूया सुरुवात करण्याआधी। मग त्याग महत्वाचा की कर्म महत्वाचं, याच्याबद्दल आपण पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकातून पाहिलं होतं। मग एकम वद, मग अर्जुनाने प्रश्न केला होता, एक काहीतरी सांग भगवंता मला, मी त्याग करू, संन्यास घेऊन जंगलामध्ये जाऊ की माझं कर्म करू?
मग त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग जो ज्ञानयोगावरती कडे अग्रेसर होतो. नियतम कुरु कर्म. मग कर्म करणं कसं महत्वाचं आहे. निष्काम कर्मयोग म्हणजेच फळाची अपेक्षा न करता आपण कर्म कशा प्रकारे करायला हवं हे आपण पाहिलं होतं. मग त्याच्यानंतर कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंतचा प्रवास. मग आपली कर्म कर्तव्य प्रतिवर्तितम चक्रम. आपली कर्म आणि कर्तव्य पूर्ण करायची, पण तो कर्मयोगाच्या माध्यमातून. मग कर्मयोग म्हणजे काय? मग कर्माच्याद्वारे भगवंतांसोबत कसं बरं एकरूप होता येतं हे आपण पाहिलं. मग नेता सामान्य जनासाठी एक आदर्श असतो. मग आपण उदाहरणही पाहिली होती कसं आपण हिरोला किंवा क्रिकेट स्टारला इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो. यत् यत् आचरती श्रेष्ठः. म्हणजेच नेता हा एक समाजामध्ये जो आयडल असतो किंवा जो मोठा व्यक्ती असतो त्याचे लोक अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग आपण क्रिकेट स्टार, मूव्ही स्टार्स यांचं एक्झाम्पल घेतलं होतं किंवा एखादा नेता सुद्धा. मग आपण सुद्धा आपल्या आई-वडिलांना इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते कसे वागतात ते पाहून आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जो एक आदर्श असतो, जे आपले माता-पिता किंवा आपले शिक्षक किंवा एक नेता आणि ही जी कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असते, ती सामान्य जनांसाठी एक आदर्श असते. म्हणून त्यांनी आपल्या आचरणावरती कसं लक्ष द्यायला पाहिजे आणि कसं त्यांची फूटस्टेप लोक फॉलो करतील. मग कशाप्रकारे त्याचा संबंध अर्जुनाशी कसा आहे? मग अर्जुनांनी जर हे युद्ध लढलं, तर ही जी त्याला जो प्रश्न होता पारिवारिक परंपरा, त्या पारिवारिक परंपरेचा ऱ्हास होणार नाही. कारण अर्जुनाने जर आपली कर्तव्य पूर्ण केली, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कृष्ण भावनेमध्ये, तर लोक सुद्धा त्याचं अनुसरण करतील. म्हणून भगवंतांनी हा श्लोक सांगितला होता, यत् यत् आचरती श्रेष्ठः. मग सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं 36व्या ते 43व्या श्लोकापर्यंत इह वैरिणम या श्लोकाच्या माध्यमातून. मग आता अध्याय 4 जो ज्ञानयोग आहे त्याचा सारांश आपण इथे पाहूया. आपण हा 5 भागांमध्ये पाहणार आहोत, जिथे कृष्णाबद्दल अंतींद्रिय ज्ञान, भगवद्गीतेचा इतिहास, भगवंत केव्हा कोणत्या 3 कारणासाठी प्रकट होतात हे, मग ही गुरु शिष्य परंपरा कशी चालत आलेली आहे, एवं परंपरा प्राप्तिम या श्लोकाच्या माध्यमातून. मग त्याच्यानंतर सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवंत श्रीकृष्ण आहेत. मग हे आपण 11 ते 15व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत, जिथे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम त्या श्लोकामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. मग त्याच्यानंतर कर्मयोग 16 ते 24 श्लोकामध्ये पुन्हा एकदा कर्माचं महत्व आपण पाहणार आहोत. कर्मणो अपि बोधव्यम त्या श्लोकाच्या माध्यमातून. मग त्यामुळे त्यागामुळे दिव्य ज्ञान कसं प्राप्त होतं. त्याग म्हणजे कर्माचा त्याग नाही, तर कर्मफळाचा त्याग. आणि कर्मफळाचा त्याग केल्याने कशा प्रकारे दिव्य योग ज्ञान प्राप्त होतं, हे ज्ञान यज्ञ परंतपः हा मुख्य शब्द आहे, जो आपण लक्षात ठेवायला हवा त्या श्लोकात 25 ते 33व्या श्लोकांमध्ये. मग त्याच्यानंतर पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजेच तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग हे जे परंपरेमधून ज्ञान आलेलं आहे, खुद्द भगवंतांपासून आपल्यापर्यंत, श्रीला प्रभुपादांपर्यंत ही गुरु शिष्यांची परंपरा कशी चालत आलेली आहे आणि या परंपरेमधून आलेल्या ज्ञानाचाच आपण कशा प्रकारे अंगीकार करायला हवा, हे आपण 34व्या ते 42व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. मग आता पहिला विभाग आपण पाहूया, गीतेचा इतिहास किंवा कृष्ण अंतींद्रिय ज्ञान. मग भगवद्गीतेचा इतिहास. मग कोणी मला सांगू शकेल का, भगवंतांनी सगळ्यात पहिल्यांदा गीता कोणाला सांगितली होती? आपण याचा अभ्यास केला होता पहिल्या स्तराच्या अध्ययनामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा गीता भगवंतांनी कोणाला सांगितली? कोणाला आठवतंय? कोणी सांगू शकतं की सगळ्यात आधी भगवंत? हं? हरे कृष्णा, प्रणिती आणि पद्मनाभ सांगायचंय? हो. कोणाला सांगितली होती भगवंतांनी सगळ्यात आधी गीता? मनू. नाही, सूर्यदेव विवस्वानांना. अरे.
दॅट्स ओके. खूप छान प्रयत्न केलास तू. पण त्याच्यानंतर मग आपण ती परंपरा पाहूया. भगवंतांनी कशी मग सूर्यदेव विवस्वानांनी ती कोणाला सांगितली, या सगळ्याचं ज्ञान आपण आपल्या पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आता आपण घेऊया आपला पहिला श्लोक. श्री भगवान वाच म्हणायचं माझ्यासोबत? चालेल. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान. चालेल. तुमचा नेटवर्क थोडासा कमी आहे वाटतं. दॅट्स ओके. मीच म्हणेन, तुम्ही ऐकू शकता. कारण तुमचा आवाज कट होतोय थोडासा मध्ये-मध्ये. इवं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम् अव्ययम् विवस्वान मनस्वे प्राह मनुरीक्ष इक्ष्वाके ब्रवीत. हरे कृष्ण. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिलं होतं आणि विवस्वानांनी ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितलेलं होतं आणि मनुने ते इक्ष्वाकूला सांगितले. मग इथे आपण पाहतो सगळ्यात आधी भगवंतांनी ही गीता सूर्यदेव विवस्वानांना दिली होती. हे गीतेचं ज्ञान दिलं होतं आणि मग सूर्यदेवांचं नाव होतं विवस्वान. विवस्वानांनी ती मनुष्य जातीचे जे पिता आहेत, मानव जातीचे पिता मनु, त्यांना हे ज्ञान सांगितलं होतं. मग मनुनी हे ज्ञान त्यांचे शिष्य इक्ष्वाकू यांना दिलेलं होतं आणि हेच इक्ष्वाकूंच्या कुळात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. मग सूर्यदेवांचे शिष्य सूर्यदेव ज्यांचं नाव आहे विवस्वान, त्यांचे शिष्य त्यांनी मनूला दिली होती हे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं आणि मग मनूने ते इक्ष्वाकूला दिलं होतं. मग त्याच्यानंतर मात्र कुठेतरी या गुरु शिष्य परंपरेचा ऱ्हास झाला आणि ही गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणून भगवंतांनी पुन्हा 5000 वर्षापूर्वी द्वापर युगामध्ये प्रभू श्रीकृष्णांच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि त्यांनी ही गीता अर्जुनाला सांगितली. मग आता या गीतेचा इतिहास काय आहे बरं, हे आपण या दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून पाहणार आहोत. एवं परंपरा प्राप्तिम राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगे नष्टः परंतप. ज्याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा कुठेतरी खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. मग हे जे परमश्रेष्ठ गीतेचं ज्ञान आहे, हे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात येतं. मग जसं आपण आधीच्या श्लोकामध्ये चर्चा केली, विवस्वानांनी ती त्यांचे शिष्य मनु, जे मानव जातीचे पिता आहेत, त्यांना दिली होती आणि मनुने ती आपले शिष्य इक्ष्वाकू यांना दिली होती आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी या गुरु शिष्य परंपरेमध्ये खंड पडला आणि मग म्हणून ही गुरु शिष्य परंपरा खंडित झाली. म्हणून हे विज्ञान यथार्थ रूपात जसं आहे तसं, त्याच्यामध्ये कोणतंच ज्ञान लुप्त न होता जसं आहे तसं पुन्हा एकदा देण्यासाठी भगवंतांनी द्वापर युगामध्ये जन्म घेतला आणि अर्जुनाला ही गीता सांगितली. मग आता याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहतो की जे ज्ञान आहे जसं आहे तसं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आपण पहिल्या लेवलचं अध्ययन करताना हे एक्झाम्पल घेतलं होतं. फोनची वायर आपण चार्जिंगला लावतो फोन आणि ती वायर एकदम चांगली असली, कुठेच तिला मध्ये तुटलेली किंवा ब्रेक नसला तरच आपला फोन पूर्णपणे चार्ज होऊ शकतो किंवा सारखा मग तो आपल्याला हलवावा लागतो किंवा त्याच्या चार्जिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, जर मध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये खंड पडला वायरमध्ये तर. मग अगदी तसंच भगवंतांपासून हे मिळालेलं जे ज्ञान आहे आपल्यापर्यंत जसं आहे तसं पोहोचलं पाहिजे. म्हणजे हे जी वायर आहे त्याची जी साखळी आहे ती पूर्ण एकदम करेक्ट असली पाहिजे. समजा मध्ये कुठेतरी खंड पडला तर तो जो विद्युत प्रवाह आहे तो खंडित होतो आणि पूर्ण मोबाईलला चार्जिंग होत नाही. मग अगदी तसंच हे ज्ञान सुद्धा जर गुरु शिष्य परंपरेमध्ये खंड झाला तर त्यातमधलं ज्ञान सुद्धा लुप्त होतं आणि म्हणून पुन्हा एकदा हे ज्ञान जातीच्या कल्याणासाठी देण्यासाठी भगवंतांनी जन्म घेतला.
आता मग ही गुरु शिष्य परंपरा इथे आपण पाहतो कशा प्रकारे श्रील प्रभुपादांपासून ही ते नारद मुनी आणि मग ब्रह्मा आणि मग थेट जाऊन श्रीकृष्णांपर्यंत पोहोचते. ही गुरु शिष्य परंपरा आहे आपण या फोटोमध्ये पाहतो आणि याची डिटेल चर्चा सुद्धा आपण पहिल्या लेवलच्या अध्ययनामध्ये केली होती. मग भगवान श्रीकृष्णांपासून 4 परंपरा येतात, 4 संप्रदाय येतात. सॉरी, एक मिनिट हां. भगवान ब्रह्म संप्रदाय, लक्ष्मी संप्रदाय, भगवान शिव संप्रदाय आणि 4 कुमारांचा संप्रदाय. आणि मग प्रत्येक संप्रदायाचे प्रमुख आपण इथे पाहतो. ब्रह्म संप्रदायामध्ये माधवाचार्य, श्री लक्ष्मी संप्रदायामध्ये रामानुजाचार्य, भगवान शिव म्हणजे शिव संप्रदायामध्ये विष्णू स्वामी आणि 4 कुमारांच्या संप्रदायामध्ये निंबकाचार्य. मग आपलं इस्कॉन जे येतं माधव गौडीय गौडीय वैष्णव परंपरेमध्ये येतं. या ब्रह्म माधव गौडीय वैष्णव परंपरेमध्ये आपल्या इस्कॉनची ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती येते. मग त्याच्यानंतर मग ही जी साखळी आपण जिथे पाहतो प्रभुपादांपासून ते भगवंतांपर्यंतची ती गुरु शिष्य परंपरेची साखळी किंवा ती गुरु शिष्य परंपरा आपण पाहूया. आता इथे म्हणजे कृष्णांपासून जर सुरुवात केली तर ती ती श्रील प्रभुपादांपर्यंत कशी पोहोचते. कृष्ण त्यांचे परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण त्यांचे शिष्य ब्रह्म आणि नारद मुनी. नारद मुनींचे शिष्य व्यासदेव, श्रील व्यासदेव. मग व्यासदेवांचे शिष्य माधवा, त्यांचे शिष्य पद्मनाभ, त्यांचे नरहरी, त्यांचे शिष्य माधव. मग अक्षय, जयातीर्थ, ज्ञानसिंधू, दयानिधी, विद्यानिधी, राजेंद्र, जयधर्म, पुरुषोत्तमा, ब्राह्मण्य तीर्थ, व्यास्य तीर्थ, लक्ष्मीपती, माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, भगवान चैतन्य महाप्रभू, रूपा गोस्वामी, रघुनाथ गोस्वामी, कृष्णदास, नरोत्तम ठाकूर, विश्वनाथ श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, श्रील जगन्नाथ दास बाबाजी महाराज, श्रील भक्ती विनोद ठाकूर, श्रील गौर किशोर दास बाबाजी महाराज, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज जे श्रील प्रभुपादांचे गुरु होते. आणि मग शेवटी AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. तर कशा प्रकारे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे थेट कृष्णांपासून प्रभुपादांपर्यंत पोहोचते हे आपण पाहिलं. म्हणजे ही या गुरु शिष्य परंपरेच्या साखळीमधून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग तिथे कुठलाही खंड नाही. मग म्हणूनच आपण श्रील प्रभुपादांच्या जशी आहे तशी या भगवद्गीतेच्या या पुस्तकाचा अभ्यास करतो. कारण हे ज्ञान आपल्याला थेट भगवंतांपासून भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांपासून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि तिथे कोणताच त्या ज्ञानामध्ये कोणताच खंड नाही. एक मिनिट, सॉरी. मग आता आपण इथे ज्याला वेदिक मॅथ्स म्हणतो ते सुद्धा आपण याची सुद्धा चर्चा आपण पहिल्या लेवलच्या अध्ययनामध्ये केली होती. मग ब्रह्मदेवाला 50 वर्षे झाली आहेत. ब्रह्मदेवाचं आयुष्य असतं 100 वर्षाचं. मग त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यावर या सृष्टीचा प्रलय होतो आणि पुन्हा एकदा ही सृष्टी निर्माण होते. मग आणि पुन्हा एकदा ब्रह्मदेवांचं आयुष्य सुरू होतं. मग ब्रह्मदेवांच्या आयुष्याला 50 वर्षे झाली आणि आणखी 50 वर्षे त्यांचं आयुष्य राहिलं आहे अजून. मग ही 50 वर्ष म्हणजे आपल्या पृथ्वीवरची आपण हे कॅल्क्युलेशन बघतो ज्याला वेदिक मॅथ्स असं म्हटलं जातं. मग 155.52 ट्रिलियन इयर्स येतात. मग त्या मन्वंतरामधली 6 मन्वंतर ही संपली आहेत. मग ती 6 मन्वंतर म्हणजे आपल्या पृथ्वीवरची 1851.4285 मिलियन इयर्स. मग 4 युगांची ही 27 चक्र संपली आहेत ब्रह्मदेवांच्या या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये. मग म्हणजेच पृथ्वीवरची किती वर्ष संपलेली आहेत तर 116.64 मिलियन इयर्स एवढी पृथ्वीवरची वर्ष संपलेली आहेत. मग आतापर्यंत 3 युग संपलेली आहेत. 4 युगांची 27 चक्र संपलेली आहेत आणि या 4 युगांमध्ये मधली
3 युग आता संपलेली आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युग हे संपलेलं आहे आणि त्यांचा कालखंड होता 3.888 मिलियन इयर्स. मग आता त्या कलयुगामधून सुद्धा निघून गेलेली वेळ कलियुगाची जवळपास 5,000 वर्षे संपली आहेत, हे आपण आपण पाहतो नेहमी. मग 5,117 वर्ष कलियुगाची संपलेली आहेत. मग ब्रह्मदेवाचं जीवन म्हणजे ही ही जी 50 वर्ष आहेत, ही 50 वर्ष प्लस आणखी ही वर्ष मग म्हणजेच 155.552 ट्रिलियन इयर्स हे आणखी बाकी आहे. म्हणजे ही 50 वर्ष आणि आणखी 50 वर्ष. अशा प्रकारे आपण त्यांचं जीवन पाहिलं. मग आता ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरची सेकंदापासून आपण इथून सुरू करूया. ब्रह्मदेवांचा 1 सेकंद म्हणजे आपल्या पृथ्वीवरची 1,00,000 वर्षे. मग ब्रह्मदेवांचा 1 मिनिट म्हणजे आपल्या पृथ्वीवरची 60,00,000 वर्षे. ब्रह्मदेवांचा 1 तास म्हणजे आपल्या पृथ्वीवरची 360,00,000 वर्षे आणि ब्रह्मदेवांचा 1 दिवस म्हणजे 8,640 लाख वर्षे. तर अशा प्रकारे हे वैदिक मॅथ्सचं जे कॅल्क्युलेशन आहे आपण पाहिलं. मग त्यांचा असा 1 दिवस आणि एवढीच त्यांची 1 रात्र असते आणि म्हणजेच पृथ्वीवरची ह्याला आपण जर इंटू 2 केलं, तर तेवढा त्यांचा पूर्ण जर आपल्या पृथ्वीवरचे जसे 24 तास आहे, अर्धा दिवस आणि अर्धी रात्र असते, मग तसा हा 1 दिवसांचा कालावधी पूर्ण 1 दिवस 1 दिवस आणि 1 रात्रीचा कालावधी असतो. मग अशा प्रकारे त्यांची 100 वर्षे असं त्यांचं आयुष्य असतं. मग आता पुन्हा आपण मनूचं जीवन. मग इथं 4 युगांची 27 चक्रे संपली. मग ते कॅल्क्युलेशन आपण आधीच्या स्लाइडमध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन आपण पाहिलेलं आहे. मग मनूचं जीवन म्हणजे 120.5331 मिलियन इयर्स. मग मनूच्या जन्मापूर्वीच हे मान्य करून भगवंतांनी त्यांचा शिष्य सूर्यदेव विवस्वानांना गीता सांगितली होती. म्हणजे 120 दशलक्ष वर्षांपूर्वी भगवंतांनी सूर्यदेवांना ही गीता सांगितली होती. मग पुढे गीता जेव्हा पृथ्वीवर आली, महाभारत शांती पर्व 348.51 आणि 52 मध्ये आपण गीतेचा इतिहास खालीलप्रमाणे शोधू शकतो. जसं आपण हे कॅल्क्युलेशन पाहिलं, याची पुष्टी महाभारतामधल्या या श्लोकामध्ये आहे. जिथे आपण पाहतो, त्रेतायुगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोकभृत्यर्थ सुताये क्ष्वाकके ददौ ईक्ष्वाकुना च कथतो व्याप्य लोकां वस्थितः. त्रेतायुगाच्या म्हणजे सहस्त्राब्दी प्रारंभी पर्वतम्याशी संबंधांचे हे शास्त्र विवस्वानाने मनूला दिले होते. मनूने मानवजातीचा पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराजा इक्ष्वाकू याला ते दिले होते, जे रघुवंशाचे पूर्वज, ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले होते. म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात होती. मग त्रेता आणि द्वापार युगांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, तर ती येतात 210 दशलक्ष वर्षे. मग कलयुगातून निघून गेलेली वेळ 5,117 वर्षे. मग गीता पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी आली होती, म्हणजेच 210 दशलक्ष वर्षांपूर्वी ही गीता पृथ्वीवरती आली होती. म्हणजेच त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामांच्या कुळापासून ही गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात होती. मग पुढच्या म्हणजेच 3ऱ्या श्लोकामध्ये आपण पाहतो की स एवाया मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽस्मि मे सखा चेति रहस्यं येतदुत्तमम्. परमात्म्याशी असलेल्या संबंधांचे ते प्राचीन शास्त्र आज मी तुला सांगितलेले आहे, कारण तू माझा भक्त आणि माझा मित्रही आहेस आणि म्हणून या विज्ञानाचे दिव्य रहस्य समजू शकतो. मग आता
इथे प्रश्न येतो, की हे जे परमात्म्याशी संबंधित असलेलं हे जे प्राचीन शास्त्र आहे, हे सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाचीच निवड का बरं केली? जशी भगवंतांनी सूर्यदेवांना सांगितली होती. मग पुन्हा एकदा या द्वापर युगामध्ये ती अर्जुनालाच का सांगितली? तर त्याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे, अर्जुन हा त्यांचा भक्त तथा मित्र आहे. सॉरी 2 कारणं आहेत. एक त्यांचा तो भक्त, परमभक्त आणि परममित्र सुद्धा आहे. मग कृष्णाला देवत्वाचे सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणून तो स्वीकारतो. तर हे ज्ञान केवळ भक्तांनाच समजू शकते, जे कृष्ण आहे तसा स्वीकारत नाहीत. मग आता भगवंत श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे. आणि हे ज्ञान फक्त एक भक्तच समजू शकतो. जो भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत समजत नाही, तो कधीच हे ज्ञान सुद्धा समजू शकत नाही. आणि म्हणूनच या 2 प्रमुख कारणांमुळे भगवंतांनी ही गीता अर्जुनाला सांगितली. पहिलं कारण तो त्यांचा परममित्र आणि परमभक्त होता. आणि दुसरं कारण त्यांनी त्यांचा स्वीकार पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण म्हणून त्यांचा स्वीकार केलेला होता. आणि जो त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण म्हणून ओळखतो, फक्त तो भक्तच गीतेचं हे ज्ञान समजू शकतो, अन्यथा तो समजू शकत नाही. म्हणजेच ज्याला भगवंतांवरती श्रद्धा आहे, जो भगवंतांचं हे पूर्णत्व समजू शकतो, तोच या गीतेचं ज्ञान सुद्धा समजू शकतो. हेच आपण आपल्या या 3ऱ्या श्लोकाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मग आता अर्जुनाची शंका, देवकीचा पुत्र म्हणून जन्माला आलेला कृष्ण लाखो वर्षांचा विवस्वानाला कसा शिकवू शकतो? मग आता अर्जुनाला काय प्रश्न पडला पहा, गीतेचा इतिहास सांगितला, गुरु-शिष्य परंपरा पाहिली, मग अर्जुनाची निवड का केली भगवंतांनी हेही सांगितलं भगवंतांनी. आता अर्जुनाला प्रश्न पडला, की 200 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही ही गीता सूर्यदेव विवस्वानांना सांगू शकता आणि आता तर आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत. लहानाचे मोठे झालो आहोत. कारण अर्जुन आणि भगवंत यांचं जे नातं होतं ते लहानपणापासूनचे मित्र तर होतेच. प्लस महाराणी कुंती या वसुदेवांच्या बहीण होत्या. म्हणजेच अर्जुन हा भगवंतांच्या आत्तेचा मुलगा होता. म्हणजे त्या दोघांनी ते दोघं लहानपणापासून एकत्र मोठे वाढले होते आणि एकमेकांना त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं होतं. लहानपणापासून आतापर्यंत ते एकमेकांचे मित्र होते. मग जसं आपण सुरुवातीला चर्चा केली होती अ, किंवा पहिल्या लेव्हलच्या अध्ययनामध्ये सुद्धा आपण चर्चा केली, की जेव्हा हे महाभारताचं युद्ध सुरू होतं, तेव्हा अर्जुनाचं वय आणि भगवंतांचं वय यांचं 80 ते 90 वर्षे या 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 वया एज गॅपमध्ये त्यांचं वय होतं 80 ते 90 वर्षे. तर मग लहानपणापासून इतकी वर्ष आपण सोबतच वाढलेलो असताना, ही गीता तुम्ही कशी बरं सांगितली विवस्वानाला 200 दशलक्ष वर्षांपूर्वी? असा प्रश्न अर्जुनाला पडला. मग चला तर पाहूया आपला 4था श्लोक. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्वि द्विजानीयाम् त्वमदौ प्रोक्तवानिति. हरे कृष्णा. तर आता अर्जुनाला शंका आली, कृष्ण हा सामान्य आहे असे म्हणणाऱ्या राक्षसी आणि नास्तिक लोकांचा अवमान करणे कृष्णाला अधिकृतपणे बोलायचे आहे. मग आता तो काय म्हणतोय बरं, की तुम्ही आता आपण चर्चा केल्याप्रमाणे सूर्यदेवांना कशी बरं सांगितली इतक्या आधी? मग याचं कारण मला सांगू शकता का? आणि मग अर्जुनाला हे तर समजलं होतं, की भगवंत हे सामान्य पुरुष नाहीत. कारण ते जेव्हा अर्जुनाला गीता सांगतात इथे आणि मग त्याच्या आधी त्यांनी सूर्यदेवांना सांगितली होती. पण अर्जुनाने त्यांचा स्वीकार पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण म्हणून केलेला होता. पण जो भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण म्हणून स्वीकार करत नाही, त्यांना राक्षसी वृत्तीचे किंवा नास्तिक लोकं असा
त्याचा सॉरी असं त्यांना म्हटलं जातं याची याची पुष्टी आपण गीतेमध्ये पुढच्या अध्यायामध्ये पाहतो. मग आता अर्जुन स्वतःसाठी तो प्रश्न विचारत नाहीये. अर्जुनाने भगवंताचं पूर्णत्व हे स्वीकारलेलं आहे. पण जे नास्तिक लोक आहेत, जे भगवंतांना मानत नाहीत, त्यांना सुद्धा ही गोष्ट जाणावी, त्यांनी सुद्धा ही गोष्ट जाणावी म्हणून त्यांच्या क्लॅरिफिकेशनसाठी किंवा अशा अभक्तांच्या, अज्ञानी लोकांच्या क्लॅरिफिकेशनसाठी अर्जुन भगवंतांना हा प्रश्न विचारतोय, की कसं बरं तुम्ही गीता 200 दशलक्ष वर्षांपूर्वी सूर्यदेव विवस्वानांना सांगितली होती. मग पुढे आता 4थ्या श्लोकामध्ये भगवंत कसे दिसतात? अजोपी सन्वयात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्य आत्ममायया. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होतो. मग आता भगवंत सांगतायत, की मी कसं अवतीर्ण भगवंत हे अजन्म आहेत, ते शाश्वत आहेत, त्यांचा कधीच नाश होत नाही. मग आपण आत्मा आणि परमात्मा यांच्यामधला फरक पाहिला होता दुसऱ्या अध्यायामध्ये. मग तर परमात्मा म्हणजेच भगवंत हे अजन्म आहेत. त्यांचं जे दिव्य शरीर आहे ते कधीच त्याचा नाश होत नाही ते शरीर. मग प्रत्येक युगामध्ये ते जन्म घेतात का? तर नाही, ते प्रकट होतात. ते जरी सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर असले तरी सुद्धा प्रत्येक युगायुगामध्ये ते त्यांच्या मूळ दिव्य रूपामध्ये प्रकट होतात. मग आता त्यांच्या प्रकटामागची कोणती बरं 4 कारणं आहेत? कोणत्या 4 कारणांसाठी ते प्रकट होतात? ते आपण या श्लोकांमध्ये, या 7व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. मग यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो, अधर्माचं वर्चस्व होतं, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. मग जेव्हा आता भगवंत का प्रकट होतात? मग ही याचं उत्तर आपण या श्लोकामध्ये पाहतोय, की ते कधी प्रकट होतात? का? कोणत्या कारणासाठी? मग जेव्हा धर्माचं आचरण म्हणजेच धर्माचं आचरण कमी होतं आणि अधर्माचं वर्चस्व वाढतं, तेव्हा अर्जुना मी स्वतः त्या युगामध्ये तिथे अवतीर्ण होत असतो. मग या फोटोमध्ये आपण पाहतो इथं हा जो कंस आहे त्यांनी कसा अत्याचार केला होता. हे वसुदेव आणि माता देवकी आहेत आणि तो माता देवकींना मारण्यासाठी निघाला होता. ही जी कथा आहे, आपण 6 अध्याय झाल्यानंतर आपण आपण भगवद्गीतेचं हे अध्ययन पूर्ण 18 अध्यायांचं अध्ययन संपल्यानंतर मग आपण श्रीकृष्ण या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. मग जिथे आपण छान छान गोष्टी पाहणार आहोत. मग तेव्हा त्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण हे पाहणार आहोत. जेव्हा वसुदेव आणि माता देवकी यांचं लग्न झालं होतं आणि त्यांचा भाऊ कंस, देवकी मातेचा भाऊ कंस हा स्वतः त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी त्यांचा रथाचं सारथ्य तो करत होता आणि त्यांना घेऊन जात होता. मग त्यावेळी जेव्हा आकाशवाणी झाली होती, की देवकीचा 8वा पुत्र तुला ठार मारेल आणि ती आकाशवाणी ऐकता क्षणी तो उठला आणि तो देवकी मातेला कसं मारण्यासाठी त्यांचा देवकी मातेचा अंत करण्यासाठी तो तत्पर झाला आणि इथे आपण पाहतो, की कशा प्रकारे त्यानं आपला अधर्म वाढवलेला आहे आणि तो धर्माचा ऱ्हास करतोय. एका निष्पाप बहीण आहे हे न पाहता पाहता तो हे पाहत नाही, तर त्याच्या मृत्यूच्या भीतीने तो स्वतःच्या बहिणीचा सुद्धा अंत करण्यासाठी निघालेला आहे. मग अशा प्रकारे जेव्हा पृथ्वीवरती अधर्माचं आचरण वाढतं, तेव्हा भगवंत स्वतः प्रकट होतात. मग पुढे आता
कधी प्रकट होतात म्हणजेच कोणत्या 3 कारणांसाठी ते प्रकट होतात, आपण ते या श्लोकामध्ये पाहणार आहोत. माताजी मी परित्राणाय बोलू का? हो चालेल, बोल. हा मला श्लोक येतो फक्त. हो, हो, चालेल. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. खूप छान हंसिका, खूप सुंदर म्हटलंस तू. थँक यू. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. तर आता या श्लोकामध्ये आपण पाहतो ती 3 कारणं, ज्या कारणांसाठी भगवंत प्रकट होतात. प्रत्येक युगामध्ये ते प्रकट होतात. आपल्या मूळ स्वरूपामध्ये हे आपण पाहिलं. मग आता ती कारणं कोणती आहेत 3? तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी, दृष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी. या 3 कारणांसाठी मी पुन्हा स्वतः युगायुगामध्ये प्रकट होतो. तर ही 3 कारणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, की भक्तांचा उद्धार करण्यासाठी, दृष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रकट होतात. मग पुढे आता आपण भगवंत आणि आपल्यामध्ये काय फरक आहे बरं? तर भगवंतांचं जे रूप आहे ते शाश्वत आहे, कायम आहे. आणि मनुष्याचा जो शरीर आहे तो तात्पुरता आहे. कारण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेस मधून गेल्यानंतर मनुष्याच्या या भौतिक शरीराचा अंत होतो. हेच ते शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग या बॉडीचे सुद्धा 3 जे प्रकार आहेत, ते 3 जे कव्हरिंग आहेत आत्म्या हे आपण पाहतो. ग्रॉस बॉडी म्हणजे आपली जी स्थूल बॉडी आहे, जी पंचमहातत्वांनी बनलेली आहे, आप, अग्नी, तेज, वायू आणि पृथ्वी आप, अग्नी, तेज, वायू आणि जल असे जे 5 पंचमहातत्व आहेत, त्यांच्याने आपली स्थूल बॉडी बनलेली आहे. मग त्याच्यानंतर स्टबल बॉडी जिथे आपला माइंड, इगो अँड इंटेलिजन्स, फॉल्स इगो अँड इंटेलिजन्स, अहंकार, आपली आपली बुद्धी, आपलं मन हे दुसऱ्या लेयरमध्ये आणि तिसऱ्या लेयरमध्ये आत्मा जो सच्चित आनंद आहे. तर या 3 कव्हरिंगनी आपला शरीर किंवा आपला आत्म्याला हे 3 हे कव्हरिंग्स असतात. पण भगवंतांचं असं आहे का? नाही. भगवंत फक्त त्यांचं शरीर आणि आत्मा यांच्यात काहीच फरक नाही. पण पहा आपला आत्मा आणि शरीर यांच्यामध्ये फरक आहे. आत्मा हा शरीराला चेतन ठेवतो. आत्मा जर त्या शरीरातून निघून गेला तर त्या शरीराची चेतना सुद्धा निघून जाते. म्हणजेच त्या शरीराचा अंत होतो. आणि शरीर आणि आत्मा या आपल्या सामान्य मनुष्यांसाठी 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु भगवंतांचं मात्र शरीर आणि आत्मा हे दोन्ही एकच आहेत. भगवंतांचं हे आध्यात्मिक शरीर आहे आणि मानवाचं हे भौतिक शरीर आहे, जे पंचमहातत्वांनी बनलेलं आहे. मग पुढे भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत. माया ही भगवंतांच्या अधिपत्याखाली असते, म्हणजेच भगवंतांच्या कंट्रोलमध्ये असते. परंतु जेव्हा जसा तो आपण भातुकलीच्या खेळामधला तो ज्या दोऱ्यांनी बांधलेल्या भावल्या पाहिल्या, तशा प्रकारे मनुष्य हा मायेच्या अधिपत्याखाली असतो आणि आपली सगळी दोरी, आपली सगळी अ, जी घडवण-शिकवण आहे, ती या मायेच्या अंडरमध्ये असते, मायेच्या अधिपत्याखाली असते. मग हाच माणसाच्या भौतिक शरीरामध्ये आणि भगवंतांच्या आध्यात्मिक शरीरामध्ये किंवा भगवंत आणि मनुष्य जीवामध्ये हा फरक आहे. मग आता हे पाहिलं, गीतेचा इतिहास पाहिला, भगवंत का जन्म घेतात, कसे जन्म घेतात, कोणत्या कारणांसाठी जन्म घेतात, हे सुद्धा आपण पाहिलं. मग आता काय बरं, आपण कशासाठी बरं हे ज्ञान घ्यायचं? आपण हे जे ज्ञान घेतोय भगवंतांचं, ज्या अध्यायाचं नावच आहे ज्ञानयोग, आपण भगवंतांबद्दलचं हे जे ज्ञान घेतोय, मग हे ज्ञान आपण का बरं घेतोय? आपल्याला काय बरं फायदा होईल भगवंतांना जाणून? तर आपण ते आपल्या या 9व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हरे कृष्ण. तर जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा परत येत नाही, जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो.
मग जसं आपण पाहिलं, की मनुष्याला 84 लक्ष योनींमधून प्रवास करावा लागतो, जेव्हा तेव्हा जाऊन त्याला मनुष्य जन्म मिळतो. मग या मनुष्य जन्मात जर आत्मसाक्षात्कार झाला नाही, तर पुन्हा-पुन्हा या 84 लक्ष योनींमधून प्रवास करावा लागतो. मग आता हे आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आपण पाहिलं. शरीर आणि आत्मा यांच्यातला फरक आणि मनामध्ये असणाऱ्या, हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला ओळखणं, हे आपण काय पाहिलं. मग भगवत प्राप्तीचे 3 टप्पे सुद्धा पाहिले. मग परमात्म्याला ओळखल्यानंतर मग भगवंतांविषयी जाणून घेणं, भगवंतांचा जन्म आणि त्यांच्या कर्माचा जो दिव्य स्वरूप जाणून घेतो, तो या देहाचा जेव्हा त्याग होतो, पुन्हा-पुन्हा या जन्म-मृत्यूच्या बंधनामध्ये तो अडकत नाही, तर अर्जुना तो भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. मग अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक जीवासाठी भगवंत हे ज्ञान देतायत, की जो भगवंतांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य रूप जाणतो, दिव्य स्वरूप जाणतो, तो नक्कीच या जन्म-मृत्यूच्या बंधनातून त्याची सुटका करून घेतो. या भौतिक भवबंधनातून, या भौतिक शरीरातून त्याची सुटका होते. तो आध्यात्मिक शरीराची प्राप्ती करतो. म्हणजेच भगवंतांच्या शाश्वत धामाची तो जीव प्राप्ती करतो. मग आता पहिला भाग आपला संपला. तर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय, की सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवंत श्रीकृष्ण आहेत. म्हणजे आपण पाहणार आहोत, की या वेदांच्या अध्ययनांती आपण भगवंतांनाच जाणतो. हे सगळं ज्ञान घेऊन सुद्धा आपण भगवंतांनाच जाणतो, त्यांच्याच जवळ जातो. ही वर्णाश्रम पद्धती जी आहे, जिथे आपण पाहतो अ, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम हे जे वर्णाश्रम पद्धती आहे, त्याची निर्मिती सुद्धा भगवंतांनीच केलेली आहे. मग कृष्णाविषयी अनेकांनी ऐकून भूतकाळातील अनेक व्यक्ती शुद्ध झाले आहेत. या कृष्णावर त्यांना प्रेम प्राप्त झालेलं आहे. त्यांना कृष्णावर प्रेम प्राप्त झाले कारण त्यांची तशी इच्छा होती आणि कृष्णाने ती पूर्ण केली. मग प्रत्येक जीव हा भगवंतांचाच पार्ट असतो. छोटासा पार्ट असतो. मग आपण उदाहरणं सुद्धा पाहिली त्याच्यासाठी. मग प्रत्येक जीवाला स्वतःचं असं एक मायन्यूट स्वातंत्र्य असतं. मग त्या स्वातंत्र्यापोटी तो जी जी इच्छा करेल, भगवंत त्याची ती इच्छा पूर्ण करतात. मग जेव्हा तो भगवंतांना जाणण्याची, भगवंतांवरती प्रेम करण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा भगवंत ती इच्छा पूर्ण करतात. मग जो कोणी भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो, तो शुद्ध होतो. म्हणजेच काय, तर तो या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती, कृष्ण भावनेच्या मार्गावरती वाटचाल करतो आणि भगवतधामी तो परत जातो. मग जर कोणी कृष्णाचा आश्रय घेतला, तर त्याच्यावरील दिव्य प्रेम प्राप्त करण्याच्या इच्छेशिवाय दुसरं काय कारण आहे? तर 11व्या श्लोकात आपण अशा प्रकारच्या आत्म्यांसह कृष्णाचा परस्पर संबंध स्पष्ट करतो. मग पुढे 11व्या श्लोकामध्ये आपण पाहतो, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तनानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. तर जे ज्या भावाने मला शरण येतात, त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. मग जसं आपण पाहिलं, जो प्रेमाने भगवंतांच्या भक्तीच्या मार्गाने भगवंतांवरती प्रेम करण्यासाठी जो भगवंतांजवळ जातो, भगवंत त्यांना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम ते त्यांना देतात. मग तो कोणताही भाव असो, मग आपण त्याच्यासाठी अनेक राक्षसांचं उदाहरण सुद्धा पाहिलं. कृष्ण या पुस्तकात आपण वाचणार आहे, की कशाप्रकारे अनेक राक्षसी प्रवृत्तीचे असुर हे भगवंतांना मारण्यासाठी आले होते. परंतु ते भगवंतांना मारण्यासाठी आलेले असताना सुद्धा म्हणजे ते ज्या भावाने ते येतात, शरण जातात, तीच भावना त्याला अनुरूप असे फळ ते त्यांना देतात. म्हणजे ते भगवंतांना मारण्यासाठी आले होते, तर त्यांना मारून भगवंतांनी त्यांना अनुरूप असं फळ दिलं. परंतु खुद्द भगवंतांच्या हातून त्यांचा अंत झाल्यामुळे त्यांना ते मुक्ती मिळाली. ते ब्रह्मामध्ये लीन झाले. पहा भगवंत किती दयाळू आहेत. अनेक असुर त्यांना मारण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी त्या असुरांना तेच फळ दिलं. त्यांच्या अनुरूप फळ त्यांचा अंत केला. पण त्या अंती त्यांना मोक्ष सुद्धा मिळाला आणि ते
ब्रह्मामध्ये लीन झाले. मग अशा प्रकारे सर्वजण सर्व प्रकारे भगवंतांच्या मार्गाचे अनुसरण करतात. मग आता भक्तीमध्ये प्रेमाने भगवंतांचं अनुसरण करणं, किंवा आपण जर कंसाचं उदाहरण घेतलं, शिशुपालाचं उदाहरण घेतलं, तर त्यांना भगवंतांचा हेवा वाटत होता. आणि त्या हेवेमध्ये सुद्धा ते भगवंतांची सारखी आठवण करत होते, परंतु त्या हेवेपोटी. मग तरी सुद्धा त्यांचा अंत कसा झाला, किंवा भगवंतांनी त्यांना त्याच्या अनुरूप त्यांना फळ दिलं, हे आपण पाहिलेलंच आहे त्या कथांमध्ये. तर आता आपण पुढचा श्लोक घेऊया, 12वा श्लोक. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हरे कृष्ण. मग मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात, म्हणून ते देवदेवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. मग सकाम कर्म म्हणजे सकाम. सकाम म्हणजे सहित काम. कशा सहित? फळाच्या इच्छेसहित काम. मग जेव्हा मनुष्य फळाची इच्छा ठेवून काही कार्य करत असतो, मग तो काय करतो? सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करतो अशा कामांमध्ये. आणि म्हणून तो इतर देवी देवतांची आराधना करतो. मग हे जे देवी देवता आहेत, भगवंतांच्या मिनिस्ट्री मधले वेगवेगळ्या डिपार्टमेंट सांभाळणारे मिनिस्टर्स आहेत. मग जसं आपण आपल्या वेदांमध्ये सुद्धा याचं नमूद केलेलं आहे, या गोष्टी आपल्या शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत, की जिथे आपण पाहतो, जेव्हा काही फळाची इच्छा असते, भौतिक फळाची इच्छा असते, काही आपल्याला सिद्धी प्राप्त करायची असते, म्हणजेच आरोग्यासाठी भगवान सूर्यदेवाची प्रार्थना केली जाते. आपण पाहतो ब्रह्मदेवांना प्रसन्न करून हवं ते वर मागता येतं. मग आपण अनेक असुरांच्या कथा पाहिल्या, जिथे हिरण्यकश्यपूची कथा पाहिली होती, ज्यांनी ब्रह्मदेवांकडून ज्यांनी वर मिळवला होता. रावणाच्या कथेमध्ये आपण पाहतो की त्यांनी भगवान शिवांचा तो परमभक्त होता, आणि त्यांनी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवान शिवांकडून अमृत सुद्धा मिळवलेलं होतं. मग ज्याला काही अशा स्पेशल गोष्टी मिळवायच्या असतात, तो त्या त्या मिनिस्ट्रीमध्ये. मग आता आपण पहा, जर आपल्याला काही हेल्थ रिलेटेड डॉक्युमेंट्स किंवा काही गव्हर्नमेंट काम असेल हेल्थच्या रिलेटेड, तर आपण हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये जातो. आपल्याला विजाचं काम असेल तर परराष्ट्र मंत्रालयात जातो आपण. मग तसं भगवंतांची पण वेगवेगळी ही डिपार्टमेंट्स आहेत. मग ज्यांना पैसे हवे असतात, मग ते माता लक्ष्मीची पूजा करतात. मग ज्यांना अघोरी विद्या करायची असते, किंवा आपले स्वतःचे कोणाला वशमध्ये करायचं, मग ते कालिका मातेची पूजा करतात. मग ज्यांना आपण काय म्हणतो ते मांसाहार करायचा असतो, असे लोक सुद्धा कालिका मातेची पूजा करतात. मग वेगवेगळ्या वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्तींसाठी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते. आणि म्हणून जेव्हा ते या देवी देवतांची पूजा करतात, त्यांना लगेच फळ मिळतं त्याचं, म्हणजे त्यांचं काम लगेच होतं. मग आपण जेव्हा आणखी डिटेलमध्ये अभ्यास करू, तेव्हा आपल्याला समजेल. मग हे जसं इन्स्टंट मध्ये मिळणाऱ्या गोष्टी असतात, त्या इन्स्टंट नाहीशा सुद्धा होतात. मग जास्त म्हणजे एक्सप्रेस उदाहरण जर आपण घेतलं, तर चायनीज वस्तू त्या खूप आपल्याला लगेच काम करतात, लगेच स्वस्त असतात, पण त्या लगेच खराब पण होतात ना. मग किंवा आपण आणखी एक उदाहरण घेऊ शकतो, 2 मिनिट्स मॅगी. आपल्याला लगेच काहीतरी चटपटीत खायचं असतं, मग म्हणून आपण 2 मिनिट्स मॅगी 2 मिनिटामध्ये बनते ती. म्हणून जर आपण रोजच ती खात बसलो, मग त्याचा उपयोग काय होतो? आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. जर आपण रोज बनवलेलं फ्रेश फूड खाल्लं नाही, आपल्या भारतीय पद्धतीचा संपूर्ण आहार घेतला नाही, तर त्याचा शरीरावरती कसा परिणाम होतो, हे आपल्याला माहीतच आहे. मग अगदी तसंच या वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केल्यानं आपल्याला इन्स्टंट मिळतं, 2 मिनिट्स इफेक्ट. मग त्याच इन्स्टंट पद्धतीने ते जातं सुद्धा. परंतु आपण इथे एवढंच पाहतो, की ज्यांना वेगवेगळ्या कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा असते, ते वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात, आणि त्या पूजेनुसार, त्या सिद्धीनुसार त्यांना त्वरित
त्या कर्मानुसार त्यांना त्वरित फलप्राप्ती होते. मग आता काय फरक आहे देवता आणि कृष्णांमध्ये? मग भगवंत हे एक आहेत, देवता अनेक आहेत. पहा, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करावी लागते. परंतु फक्त आणि फक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांची जेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा नक्कीच आपण या जन्ममृत्यूच्या बंधनातून आपली मुक्तता होते आणि आपण भगवंतांच्या निवासस्थानी परत जातो. परंतु या देवी देवतांची जर आपण पूजा केली, तर आपल्याला या जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्तता मिळत नाही, भगवंतांच्या निवासस्थानी परत जात नाही, तर आपण याच चक्रामध्ये अडकतो. मग आज्ञाधार सेवक म्हणून नेहमी सर्वोच्च उपासना करा. सर्वोच्च द्वारे निर्मित भौतिक निसर्गात अस्तित्व आहे आणि भौतिक निर्मितीच्या पलीकडे भगवंतांचं अस्तित्व आहे. भगवंत हे सर्वोच्च निर्माते आहेत आणि इतर देवी देवता भगवंतांद्वारे निर्मित आहेत. भगवंत हे अत्यंत पूजनीय आहेत, पण आज्ञाधार सेवक म्हणून नेहमी इतर देवी देवता भगवंतांचीच उपासना करतात. भगवंत हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, परंतु विश्वाच्या घडामोडी व्यवस्थापित करण्यासाठी शक्तीच्या विविध श्रेणीसह इतर देवी देवतांना म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये त्यांना काय म्हणतात, अपॉइंट केलेलं आहे भगवंतांनी. म्हणजेच आता या सृष्टीचे निर्माता किंवा सृष्टीचे अ, अधिष्ठाता ब्रह्मदेव असं त्यांना म्हटलं जातं. परंतु या ब्रह्मदेवांची निर्मिती ही कशी भगवंतांपासून झालेली आहे, हे आपण पाहिलेलं आहे. मग भगवंत हे परमस्वतंत्र आहेत आणि इतर देवी देवता सर्वोच्च इच्छेला अधिष्ठान आहेत. हे जे देवी देवता जे आशीर्वाद देतात, जे त्वरित फलप्राप्ती देतात, ती सुद्धा भगवंतांच्या आशीर्वादानेच देतात. मग पुढे भगवंतांचं शरीर हे पूर्ण आध्यात्मिक शरीर आहे. जन्म, मृत्यू, वृद्धत्व, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी असे त्या स्टेजेसमधून त्यांना जावं लागत नाही. परंतु आपण आताच आधीच्या स्लाइड्समध्ये पाहिल्यासारखं ब्रह्मदेवांना सुद्धा एक विशिष्ट कालावधी आहे 100 वर्षांचा. मग त्या 100 वर्षानंतर त्यांचा मृत्यू होतो. त्यांचं शरीर सुद्धा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या स्टेजेसमधून जातं. त्यांचं शरीर सुद्धा भौतिक शरीर आहे. मग आता भगवंत पूर्णपणे भिन्न, मर्यादेपर्यंत 3 भौतिक प्रकृतीचे ते 3 गुण आहेत भौतिक प्रकृतीचे, त्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. कारण भौतिक प्रकृतीचे 3 गुण हे मायेच्या अधिपत्याखाली असतात आणि ही मायाच भगवंतांच्या अधिपत्याखाली असते. परंतु तरी सुद्धा 3 भौतिक गुणांच्या प्रभावाखाली हे जे देव आहेत, ते या भौतिक गुणांच्या प्रभावाखाली येतात, कारण ते मायेच्या प्रभावाखाली येतात. मग अनंत काळात एकच सर्वोच्च स्वामी भगवंत श्रीकृष्ण आहेत आणि इतर अनेक देवी देवता जे आहेत ते तात्पुरते फलप्राप्ती देतात. सकाम कर्मांमध्ये बद्ध असलेल्या व्यक्तीसाठी त्या तात्पुरत्या इच्छा ते पूर्ण करतात. मग पुढच्या श्लोकांमध्ये आपण आता ज्या चातुर्वर्ण्याबद्दल आपण चर्चा करत होतो आधीच्या स्लाइड्समध्ये ते पाहतो. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हरे कृष्णा. तर भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केलेले आहेत. आणि ते तू जाण असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. मग जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. मग भगवंतांनीच ही चातुर्वर्ण पद्धती निर्माण केलेली आहे, जिथे आपण पाहतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 प्रकारे समाजाचं वर्गीकरण केलं जातं आणि वेदांमध्ये सुद्धा याची पुष्टी दिलेली आहे. मग ब्राह्मणांनी मंत्र उपचाराद्वारे यज्ञाद्वारे भगवंतांना प्रसन्न करावं, समाजाच्या हितासाठी यज्ञ करावे आणि भिक्षा मागून त्यांनी आपलं जीवन व्यतीत करावं आणि समाजातल्या इतर वर्णातल्या व्यक्तींनी म्हणजेच क्षत्रिय आणि वैश्यांनी त्यांना दान धर्म करावं.
याची सुद्धा पुष्टी वेदांमध्ये दिलेली आहे. क्षत्रियांनी अधर्मापासून धर्माचं रक्षण करावं, समाजाचं रक्षण करावं, यासाठी क्षत्रियांचा धर्म असतो. मग नंतर येतात वैश्य. मग गायींचं पालन करून, शेती करून, व्यवसाय करून त्यांनी ही समाजातली वर्णाश्रम संस्था व्यवस्था जी आहे ती चालवावी आणि अ, व्यापार करणं हा त्यांचा प्रमुख धर्म असतो. आणि मग शेवटी सगळ्यात शेवटी येतात क्षुद्र, जे समाजातल्या या बाकीचे 3 जे वर्ण आहेत, त्यांची सेवा करतात आणि जे काम आहे बाकीचं ते सगळं ते कामं हे शूद्र वर्णामधली व्यक्ती करते. आणि हे जे 4 वर्ण, हे जे 4 विभाग आहेत, ते भगवंतांनी स्वतः निर्माण केलेले आहेत. ते स्वतः क्रिएटर आहेत या वर्णाश्रम संस्थेचे आणि तरीसुद्धा ते अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहेत. परंतु ते याच्यामध्ये बाध्य नाहीत, कारण ते क्रिएटर आहेत. मग आता पहा, आता तुम्ही व्हिडिओ गेम खेळता. मग तुम्ही एक गेम खेळत असता, तुमच्या हातात रिमोट कंट्रोल असतो आणि त्याच्यामधला एक मुलगा किंवा जे काही तुम्ही गेम खेळताय, बॉल वगैरे क्रिकेट खेळताय, 2 लोकं त्याच्यामध्ये खेळतायत, एक जण बॉल टाकतोय, एक जण बॅटिंग करतोय. मग आणि तुम्ही वेगळे, ते स्क्रीनवरती असणारे वेगळेच आहेत. हातात रिमोट कंट्रोल आहे, खेळणारे तुम्ही वेगळेच आहात. तुम्ही दोघे म्हणजे ते स्क्रीनमध्ये असणारे जे कार्टून्स किंवा त्यांचे जे चित्र आहेत ते खेळणारे आणि तुम्ही त्या गेमशी जोडलेले आहात एकमेकांशी. तुम्ही जर बटणं दाबली तर तो पुढे जातो, तो खेळतो, नाहीतर तो थांबतो. बरोबर आहे? परंतु ज्याने गेम निर्माण केला त्याचा काहीतरी संबंध आहे का तुम्ही जे करताय त्याच्यासोबत? नाही. त्यांनी गेम निर्माण केला, त्याचं काम संपलं. तुम्ही खेळत बसा आता. अगदी तसंच ही वर्णाश्रम पद्धती भगवंतांनी निर्माण केलेली आहे. ती आपल्याला चालवायची आहे. वेदांमध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार आपल्याला ते रूल्स फॉलो करायचे आहेत आणि आपल्याला जगायचं आहे. भगवंत मात्र त्याच्यामध्ये पार्ट घेत नाहीत. जो क्रिएटर आहे गेमचा, तो गेममध्ये पार्ट घेत नाही. तो स्वतः येऊन खेळत नाही किंवा तो त्या स्क्रीनवरती सुद्धा नसतो. म्हणजे तसंच भगवंत हे अव्ययी असल्यामुळे ते अकर्ताच आहेत. हेच आपण आपल्या या 13व्या श्लोकामध्ये पाहतो. मग 14व्या श्लोकात आपण पाहतो, "न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, इति मां यो अभिजानाति, कर्मभिर्न स बध्यते." हरे कृष्ण. तर कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो, तो सुद्धा कर्मफळांनी बद्ध होत नाही. मग आता भगवंत, त्यांचं शरीर कसं आध्यात्मिक आहे, ते कसे आजन्म अव्ययी आहेत, हे आपण पाहिलं. मग ते या सर्गाचे ते करता असले तरी सुद्धा ते याच्यामध्ये बद्ध होत नाहीत, हेही आपण पाहिलं. मग कोणतंच कर्म, कोणतंच कार्य त्यांना भौतिक भवबंधनाशी जोडू शकत नाही. कारण हे भौतिक भवबंधन प्रकृतीच्या ज्या 3 गुणांनी चालतं, हे प्रकृतीचे गुण, 3 गुण ज्या मायेद्वारा चालतात, ती मायाच त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. मग त्याच्यामुळे ते कोणत्याच कर्मांनी बद्ध होत नाहीत आणि त्यांना कोणत्याच कर्मफळाची आकांक्षाही नाही. मग जेव्हा आपण भगवंतांचे 6 ऐश्वर्य पाहिले, त्याग हा त्यांच्या 6 ऐश्वर्यांपैकी एक होता. अणू-अणूची निर्मिती जेव्हा त्यांनी केली, सर्व सृष्टीची निर्मिती त्यांनी केली, चर-अचर जीवांची निर्मिती त्यांनी केली, सृष्टीचा प्रलय आणि उत्पत्ती सुद्धा त्यांच्यापासून होते. मग त्यांना काय हवंय? त्यांना काहीच नकोय. मग कोणत्याच कर्मफळाची आकांक्षा त्यांना नाही, कशाचीच आकांक्षा त्यांना नाही, कारण त्याग हे त्यांच्या 6 ऐश्वर्यांपैकी एक आहे. मग जो भक्त, जो जीव हे सत्य जाणतो ना, की भगवंत कोणत्याच कर्माने बद्ध होत नाहीत किंवा त्यांना कोणत्याच कर्मफळाची सुद्धा आकांक्षा नाही, हे जेव्हा तो जीव जाणतो, तेव्हा तो सुद्धा कर्मफळांनी बाध्य होत नाही. कारण पहा, त्याने भगवंत अविनाशी अव्ययी आहेत हे जाणलं. शरीर आणि आत्मा यांच्यामधला फरक जाणला. परमात्म्याच्या माध्यमातून भगवंत हेच पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहेत हे त्यांनी जाणलं. मग त्याच्यानंतर भगवंतांचं शरीर कसं ते भगवंत कसे अजन्म आणि अव्ययी आहेत, त्यांच्या शरीराचा अंत होत नाही हे त्यांनी जाणलं. भगवंत कोणत्या कर्माशीही बांधलेले नाहीत हे त्यांनी जाणलं आणि मग
त्यांना कोणत्या कर्मफळाची आकांक्षाही नाही, हे सुद्धा तो जेव्हा जाणतो ना, तेव्हा तो जीव सुद्धा कोणत्याच कर्मफळांनी बद्ध होत नाही. पुढच्या श्लोकात म्हणजे 15व्या श्लोकात आपण पाहतो, एवं त्यात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वेः पूर्वतरं कृतं. हरे कृष्ण. प्राचीन काळातील सर्व मुक्त आत्मे माझ्या दिव्य स्वरूपाच्या या समजाने वागले. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कर्तव्य पार पाडावे. मग आता भगवंत काय सांगतायत, हे गुरु-शिष्य परंपरेमध्ये आपण जी गुरु-शिष्य परंपरा पाहिली, प्राचीन काळामध्ये जे सगळे आत्मे मुक्त आहेत, म्हणजेच ज्यांनी मोक्ष मिळवलेला होता, जे भगवतधामी परत गेलेत भगवंतांच्या, मग ते हे जे दिव्य ज्ञान आहे त्यांनी जाणलं होतं, की भगवंत हे कोणत्याच कर्माने बद्ध होत नाहीत किंवा कोणत्याच कर्मफळाची अपेक्षा होत नाहीत, हे त्यांनी जाणलेलं होतं आणि म्हणूनच ते मुक्त झाले होते. या जन्म-मृत्यूच्या बंधनातून ते मुक्त झाले होते. या मायेच्या भवबंधनातून, भौतिक भवबंधनातून ते मुक्त झाले होते आणि ते या भौतिक शरीरातून ते मुक्त झाले आणि आध्यात्मिक शरीराची प्राप्ती केली त्यांनी. म्हणजेच भगवंतांच्या निवासस्थानी ते परत गेले होते. आणि म्हणून हे बद्ध जीव या पृथ्वी तलावरती ज्यांनी जन्म घेतला आहे, त्यांनी हे जे पूर्व आचार्य आहेत, यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करायला हवं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं कर्तव्य पार पाडायला हवं. ते कसे वागले, त्यांनी कोणते नियम पाळले वेदांमधले, त्यांनी कशाप्रकारे आपली कर्म केली, त्यांना आदर्श म्हणून, म्हणजे आदर्श आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, की नेत्याचं किंवा श्रेष्ठ समाजातल्या श्रेष्ठ पुरुषाचं आदर्श घेत लोक फॉलो करतात. तर मग आपण हे जे श्रेष्ठ आहेत आपल्या वेदांमधले, आपले गुरुजन आहेत, गुरुवर्य आहेत, गुरु-शिष्य परंपरेमधून आलेले आहेत, त्यांचा आज पावलावर पाऊल आपण ठेवायला पाहिजे. त्यांना आपण अनुसरण करून आपलं कर्तव्य आपण पार पाडायला पाहिजे. हेच आपण आपल्या या दुसऱ्या भागामध्ये किंवा या 15व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. मग पुढे सुरुवात करूया. आणखी 5-10 मिनिटं घेऊया आणि मग आपण थांबूया. तिसरा विभाग 16 ते 24वा श्लोक. कर्मयोग. ज्ञानाच्या व्यासपीठावर कर्म समजून घेणे. मग आता एवढं जेव्हा आपण भगवंतांबद्दलचं ज्ञान घेतलं, मग या ज्ञानाच्या व्यासपीठावर आपण आपल्या कर्माला समजून घ्यायचं. मग अंतेंद्रिय ज्ञान एखाद्याला तात्विक शंका दूर करण्यास मदत करते. मग जेव्हा आपण भगवंतांचं एवढं ज्ञान घेतलं, तेव्हा आपल्या मनातल्या खूप काही शंका त्या दूर होण्यास मदत होते. कर्मिक बँक बॅलन्स साफ करण्यास देखील मदत करते. म्हणजेच आपली जी कर्म आहेत, आपण जी वाईट कृत्य केलेली आहेत, त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते किंवा या कर्मबंधनातून आपल्याला मुक्ती मिळते. कर्म हा निसर्गाचा सार्वत्रिक नियम आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग हे जे आपण जेव्हा सायन्समधून वाचतो, न्यूटननी हीच गोष्ट भगवद्गीतेमधूनच गेलेली आहे, की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये याची पुष्टी दिलेली आहे आणि गीतेमधूनच ही गोष्ट त्यांनी सायन्सचा शोध लावला त्याच्यावरूनच. मग वाईट कर्म हे स्पष्टपणे अनिष्ट आहे आणि कृष्ण स्पष्ट करतात, की चांगले कर्म देखील टाळले पाहिजे. म्हणजे पुण्यकर्म देखील टाळली पाहिजे. कारण आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, कशाप्रकारे आपण पुण्यकर्म केलं तर स्वर्गामध्ये तर मिळतेच, उच्च ग्रहलोकामध्ये तर एंट्री आपल्याला मिळते. पण मग जसा क्रेडिट कार्डचा बॅलन्स संपल्यावर शॉपिंग करू शकत नाही, तसंच या पुण्यकर्मांचा बॅलन्स संपला, की पुन्हा या जन्म-मृत्यूच्या बंधनावर मध्ये यावं लागतं, बॅक टू नॉर्मल लाईफ. पण आपल्याला बॅक टू नॉर्मल लाईफ जायचं नाहीये, तर बॅक टू गॉड हेड जायचंय. भगवंतांच्या निवासस्थानी परत जायचंय. मग अशा वेळी वाईट कर्मही करायची नाहीत आणि चांगली कर्मही करायची नाहीत. तर कोणती कर्म करायची? कृष्ण भावना भवित कर्म. म्हणजेच चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे म्हणजे अकर्म, आध्यात्मिक तरी कृती आणि प्रतिक्रिया नाही. अकर्म करायचे म्हणजेच कृष्ण भावना भवित कर्म करायचे. मग सकर्म, कर्म, अकर्म आणि विकर्म
यांच्यामधला फरक आपण पाहिला आहे आणि ते जाणले. आता जर पाहू विकर्म म्हणजे काय? जे वेदांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याच गोष्टीचं पालन करत नाहीत. मग अशा लोकांचा खालच्या प्रजातींमध्ये पतन होण्याचा धोका असतो. साधू संतांना हे अमान्य आहे. मानव जीवनाच्या मूळ उद्देशाचा याच्यामुळे पराभव होतो. मग जी कर्मी लोक असतात ते वेदांचं पालन करतात. धार्मिक अ, तत्वांचं पालन करतात. स्वर्ग प्राप्ती करतात आणि देवाचं शरीर प्राप्त करतात. अखेरीस मृत्यू लोकाकडे परत येतात, जसं आपण आता चर्चा केली होती. मग अकर्मी म्हणजे कोण बरं? जो कृष्ण भावनेमध्ये आपली कर्म करतो, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून भगवंतांसाठी प्रत्येक कर्म करतो आणि फळाची अपेक्षा करत नाही. तर अकर्म म्हणजे कृष्णाच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर आले पाहिजे. फलदायक क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. मग जर आपण पुण्यकर्म केले तर पुन्हा आपल्याला या पृथ्वी लोकावरती मृत्यू लोकामध्ये जन्म मिळेल हे ते जाणतात. म्हणून अकर्म आपण करायला हवे. फळाची कोणतीच अपेक्षा न ठेवता भगवंतांच्या संतुष्टीसाठी, म्हणजेच या इंद्रियांचा आणि अवयवांचा उपयोग इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या संतुष्टीसाठी करायला हवा. प्रत्येक गोष्ट आपण भगवंतांसाठी करतोय. आपलं प्रत्येक कर्म, फळ सगळंच भगवंतांना अर्पण करून करायला हवं. तेव्हाच आपण या जन्म-मृत्यूच्या बंधनातून आपली सुटका करून घेऊ शकतो. तर आता वाचूया आपला पुढचा 18वा श्लोक. कर्मण्यकर्मयः पश्येत् कर्मणि च कर्मयः स बुद्धमान् मनुष्येषु स युक्तः कृत्सन्मकृत. जो कृतीत निष्क्रियता आणि कृतीत कृती पाहतो तो पुरुषांमध्ये बुद्धिमान असतो आणि तो सर्व प्रकारच्या कार्यात गुंतलेला असला तरी अंतेंद्रिय स्थितीत असतो. म्हणजेच ज्यांनी कृतीत निष्क्रियता म्हणजे जो आपली कृती करतो त्याने ती भगवंतांना अर्पण केलेली असते आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून, म्हणजे आपण जे उदाहरण पाहिलं होतं सॅलरीचं, भक्ताची सॅलरी आणि अभक्ताची सॅलरी. भक्त काय म्हणतो, की माझं हे शिक्षण जे झालंय भगवंतांच्या कृपेने झालंय, मला हा जॉब पण भगवंतांच्या कृपेने मिळाला आणि ही सॅलरी सुद्धा ही भगवंतांचीच आहे, सर्व काही भगवंतांचंच आहे आणि त्याच्यामधून सॅलरीमधून मिळालेल्या पैशांचा उपयोग मी स्वतःसाठी करूनच पण भगवंतांच्या सेवेसाठी सुद्धा करेन. तो असा विचार करतो आणि अभक्त असतो तो काय म्हणतो, हे मीपणाचं किंवा सेल्फ सेंटर्ड लोक जी असतात ती, की हे सगळं माझं घर आहे, माझी सॅलरी, माझं जॉब, सगळं माझं, मी बुद्धिमान आहे म्हणून मला हे मिळालं असं म्हणतो. परंतु ज्यांनी प्रत्येक कर्मफळाची आणि कर्मफळ दोन्ही सुद्धा भगवंतांना अर्पण केलेले असतात आणि भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कार्य करत असतो, तो तो हे भौतिक जगत या भौतिक जगतामध्ये जीवन जगत असताना सुद्धा मुक्त आत्मा असतो, ब्रह्मामध्ये स्थित झालेला असतो. तर म्हणजे ज्यांनी भगवंतांचं सत्य जाणलं आहे, कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे, तो हे भौतिक जीवन जगत असताना सुद्धा मुक्त असतो आणि ब्रह्मामध्ये लीन झालेला असतो, म्हणजेच अंतेंद्रिय स्थितीत असतो. तर आता आपण ही पुढची 2 श्लोक पाहूया आणि मग त्याच्यानंतर थांबूया 1 मिनिट. किती श्लोक आहेत आज? ठीक आहे, भरपूरच आहे. मग आपण चौथा भाग आहे हा 2 पाहूया आणि मग थांबू. 21वा श्लोक. निराशीर्यत चित्तमात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन् वाप्नोति किल्बिषम्. असा समजदार माणूस मन आणि बुद्धीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून वागतो. आपल्या मालमत्तेवर सर्व स्वामित्वाचा त्याग करतो आणि केवळ जीवनाच्या गरजांसाठी कार्य करतो. अशा प्रकारे काम केल्याने त्याच्यावर पापी प्रतिक्रियांचा परिणाम होत नाही. हरे कृष्णा. तर 22व्या श्लोकामध्ये आपण पाहतो, यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो स्वतःच्या इच्छेने मिळणाऱ्या लाभावर समाधानी असतो, जो द्वैत्वापासून मुक्त असतो आणि मत्सर करत नाही, जो यश आणि अपयश या दोन्हींमध्ये स्थिर असतो, जो कृती करत असला तरीही कधीही त्यात अडकत नाही,
तर आता जसं आपण भक्त आणि अभक्ताबद्दल माहिती घेतली, की भक्ताचे विचार कसे असतात, अभक्ताचे विचार कसे असतात. मग तेच आपण या 2 श्लोकांमधून पाहतोय, की जो भग या अंतेंद्रिय ज्ञान भगवंतांचं ज्यांनी मिळवलेलं आहे. मग या ज्ञानाचा संबंध कर्माशी लावणं, म्हणजेच ज्ञानयोगापासून कर्मयोगापर्यंत पुन्हा. मग या ज्ञानाचा, अंतेंद्रिय ज्ञानाचा उपयोग आपल्या कर्मांमध्ये कसं बरं लावायचं? तर भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपलं प्रत्येक जीवन जगायचं. आपली प्रत्येक कर्म हे मी जे करतोय ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी. माझं प्रत्येक कार्य भगवंतांना अर्पण करायचं. फळाची चिंता करायची नाही. स्वामित्वाचा त्याग. भगवंत हेच सर्वस्वाचे स्वामी आहेत, ही गोष्ट तो जाणतो. आणि मग भगवंत सर्वस्वातेचे माझं काहीच नसून हे सगळं भगवंताचं, जसं आपण पाहिलं ही सॅलरी माझी नाही, भगवंतांच्या कृपेने मिळाली, भगवंताचा आशीर्वाद आहे म्हणून मिळाली आणि याच्यावरती भगवंतांचाच आशीर्वाद आहे. मग त्याच्यामधून मिळालेला, त्या सॅलरीमधून मिळालेल्या पैशाचा उपयोग सुद्धा तो भगवंतांच्या सेवेसाठी करतो. मग कलियुगामध्ये आपण जर याचा कनेक्शन लावलं, तर मग जी काही आपल्याला सॅलरी मिळालेली आहे, ती भगवंतांच्या सेवेने मिळालेली आहे असं समजून, किंवा असं भगवंतांना आपण जेव्हा ती अर्पण करतो आणि आपल्या गरजेच्या गोष्टी आपण पूर्ण केल्यानंतर, किंवा आपल्या हवं तेवढाच उपयोग करून उरलेल्या सगळ्या सॅलरीचा उपयोग जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेसाठी करतो, तेव्हा नक्कीच तो जो व्यक्ती असतो दिव्यानंदामध्ये स्थित असतो. राग, द्वेष, लोभ, भय, मत्सर या सर्वांपासून तो फ्री असतो. यश अपयशामध्ये तो समभाव राखतो आणि कधीही असा जो व्यक्ती असतो, तो दिव्य आनंद त्यांनी प्राप्त केलेला असतो आणि जसं आपण आधी चर्चा केली, या भौतिक जगत जगत असताना सुद्धा तो मुक्त असतो. आणि असा व्यक्ती या भौतिक भवबंधनामध्ये कधीच अडकत नाही. तर मग हे दोनही पूर्ण करूया. मग आपला 3रा भाग पूर्ण होईल आणि 4था भाग आपण पुढच्या सोमवारी सकाळी 9 ते 10 करूया. तर 23वा श्लोक. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. भौतिक प्रकृतीच्या पद्धतींशी अलिप्त असलेल्या आणि दिव्य ज्ञानामध्ये पूर्णतः स्थित असलेल्या मनुष्याचे कार्य संपूर्णपणे पराक्रमात विलीन होते. 24वा श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नी ब्राह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. हरे कृष्ण. मग जो व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे लीन आहे, त्याला आध्यात्मिक राज्याची प्राप्ती निश्चित आहे. कारण त्याच्या आध्यात्मिक क्रियाकल्पांमुळे पूर्ण योगदान आहे, ज्याच्यामध्ये पूर्णता निरपेक्ष आहे आणि जे अर्पण केले जाते ते त्याच आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मग आपण याचा सोप्या शब्दात विचार केला, जर ज्या सॅलरीचं उदाहरण आपण घेत होतो, मग तो जेव्हा तो अशा दिव्य ज्ञानामध्ये अंतेंद्रिय ज्ञानाचा उपयोग कर्मयोगाशी संबंध लावतो आणि प्रत्येक कर्म भगवंतांसाठी अर्पण करतो, कारण त्यांनी भगवंतांचं हे सत्य जाणलेलं आहे. ते आजन्म अव्ययी आहेत हे त्यांनी जाणलेलं आहे आणि म्हणून तो या ज्ञानाद्वारे पूर्णपणे पराक्रमात विलीन होतो आणि म्हणजेच तो कृष्ण भावनेच्या आत्मसाक्षात्काराच्या या मार्गावरती, कृष्ण भावनेच्या या मार्गावरती आपली वाटचाल करतो. मग जो अशा प्रकारे गुणातीत झालेला असतो, म्हणजे या प्रकृतीच्या 3 बंधनांच्या पलीकडे तो जातो. 3 गुणांच्या पलीकडे. मायेचं ज्या दोऱ्यांनी माया त्याला बांधलेली असते, त्या दोरी तोडून, तो बंधन तोडून, मायेला सरून गुणातीत होतो. शुद्ध सत्व गुणामध्ये प्रवेश करतो. मुक्त होतो. जय विजय, अ, यश अपयश, दुःख सुख, उन्हाळा पावसाळा, राग द्वेष, लोभ भय, चिंता या सगळ्यांपासून तो मुक्त होतो आणि परम आनंदाची प्राप्ती करतो. मग कारण तो कृष्ण भावनाभवित कर्मांमध्ये स्थित असतो. मग नक्कीच अशा व्यक्तीची जी या जन्ममृत्यूतून सुटका व्हायची आहे, ती गॅरंटी आहे त्याची. आणि मग तो ज्याप्रमाणे तो आयुष्यभर या आध्यात्मिक क्रियाकल्पांमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करतो, कृष्ण भावनेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करतो, तो
आणि ती सुद्धा आध्यात्मिक शरीराची आणि आध्यात्मिक धामाची प्राप्ती करतो. हेच आपण या 2 श्लोकांमध्ये पाहिलं आणि अशा प्रकारे आपण आपला 3रा भाग संपवला आणि मग 4थ्या भागाचं अध्ययन आपण सोमवारी सकाळी करूया. आता मी थांबते आणि प्रार्थना म्हणेन आणि मग तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. तर आपण इथे थांबूया 1 मिनिट.